आज शुक्रवार आहे आणि फाल्गुन महिना सुरू आहे। फाल्गुन महिना संपायला काही दिवस बाकी राहिलेले आहेत आणि त्यानंतर चैत्र महिना सुरू होणार आहे। तरी चैत्र महिन्यामध्ये सुद्धा देवीची नवरात्र असते, उपासना केली जाते। तर या चैत्र महिन्यामध्ये आपल्याला चैत्रांगण रांगोळी काढायची आहे। ती कशा प्रकारे काढायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तर आज शुक्रवार आहे आणि मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे। जसे की आपण प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची पूजा विधी करत असतो, तिला प्रसन्न करण्यासाठी आपण पंचोपचारी तिची पूजा करतो। तर मी आज पूजा कशा प्रकारे केलेली आहे। तर अन्नपूर्णेचा वार हा शुक्रवार आहे आणि अन्नपूर्णा म्हणजे अन्नाने भरलेली देवी। शुक्रवारचा दिवस अन्नपूर्णा मातेची मनापासून पूजा केल्याने, अर्चना केल्याने आपल्या परिवारामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि आपली अडलेली कामं सुद्धा पूर्ण होत असतात। सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपण अशा प्रकारे गॅसची पूजा तर करतोच। आपण जास्त काही जमत नसेल तर निदान हळदी कुंकू अर्पण करून एखादं फूल ठेवू शकतो। नंतर मी टेरेसवर आली होती तर ही झाड बघू शकता, याची ग्रोथ किती सुंदर झालेली आहे आणि हँगिंगमध्ये हे मी लावलेलं आहे। तर याला पहिल्यांदाच मी फूल बघितलं, मला खूप भारी वाटलं कारण फर्स्ट टाइम मी या झाडाला फुलं बघितलेली आहेत आणि याची ग्रोथसुद्धा खूप सुंदर प्रकारे झालेली आहे। त्यानंतर टोमॅटोच्या झाडाला भरपूर टोमॅटो लागलेले आहेत। तर ज्यावेळेस आपण पाणी टाकतो झाडांना तर आपल्याला अशा प्रकारे झाडझुडपं बघायला मिळतात, तर खूप आनंद होत असतो। अंगणामध्ये रांगोळी काढणे, दिवस हा कुठलाही असो, सण असो अथवा नसो, आपण अशा प्रकारे आपल्या अंगणामध्ये रांगोळी जर काढली तर आपलं जे मेन एंट्री आहे ती प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये वाईट विचार प्रवेश करत नाही। आपल्या एंट्रीला आल्यानंतरच अगदी मनाला प्रसन्न वाटत असतं। तर आपण आता चैत्र महिना येणार आहे, या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा चैत्रांगण रांगोळी आपल्याला काढायची आहे। तर मी पुढे तुम्हाला दाखवेलच। तर आज अन्नपूर्णा मातेचा दिवस आहे, तर सकाळी सकाळी मी अशा प्रकारे अंगणामध्ये रांगोळी काढलेली आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करून त्याची पूजा विधी करत असतो। तर आपण शुक्रवारी करतो किंवा इतर सणासुदीच्या दिवसांमध्ये सुद्धा करत असतो। तर मी मार्केटला थोडी लवकर गेली होती, तर तिथून मी बरंचसं साहित्य घेतलेलं आहे। चंदन पावडर, गुगलचा धूप अशी बरेचसे साहित्य आणलेले आहे कारण मला परत नवीन धूप बनवायचे आहे वेगळ्या आयडियाने। तर आपण पुढे बघालच, नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला। त्याच्यानंतर इथे 2 प्रकारचे बॉक्स घेतलेले आहेत, धूप पात्र घेतलेलं आहे आणि दिवे लावण्यासाठी 2 स्टँड घेतलेले आहेत। तर मार्केटला गेल्यानंतर आपल्याला काही वस्तू लागत असतात, तर काही आपल्याला आणायच्या असतात, तर ते आपण नोट करून घेऊन जातो आणि आणत असतो। आणि काही पंत्या आणलेल्या आहेत, तर पंत्या दीपदानासाठी आणलेल्या आहेत आणि इथे बघू शकता 2 कमळाची फुलं असलेले पॉट घेतलेले आहेत, तर मला ते खूप आवडले। त्याच्यानंतर तुळशी मातेला अशा प्रकारे मी त्या घरामध्ये दिवा लावलेला आहे कारण तुळस माझी फार खराब होऊन चालली होती, तर हे लावण्यासाठी खास घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जी काही मी वस्तू आणल्या त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कारण मला आता पूजा करायची आहे। तर चला बघूया आपण माता लक्ष्मीची पूजा आणि अन्नपूर्णा मातेची पूजा। शुक्रवार हा अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्याचा दिवस असतो, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा। तर आपण शुक्रवारच्या दिवशी अशा प्रकारे माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा किंवा आपली कुलदेवता यांना प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या घरामध्ये मंत्रोच्चार, आरती, पूजाविधी सर्व काही आपण याद्वारे करत असतो आणि आपलं घर पॉझिटिव्ह होत असतं। म्हणून आपण कच्चं दूध, पाणी जसं आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपण प्रसन्न अंतःकरणाने पूजाविधी केली पाहिजे, तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होत असतो। तर फुलांचं मी अशा प्रकारे वर्षाव केलेला आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे भरपूर अशी द्राक्ष होती, तर म्हटलं चला आपण अन्नपूर्णा मातेवर टाकूया। त्याच्यानंतर मी तांदळाने सुद्धा केलेलं आहे। तर धनवर्षाव सुद्धा आपण करू शकतो अन्नधान्याचा, आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करू शकतो। शुक्रवारच्या दिवशी असे उपाय केल्याने घरात नेहमी अन्नधान्य कमी पडत नाही आणि जे तांदूळ असतो ना आपण वापरलेले ते शाकाहारी स्वयंपाकामध्येच आपल्याला वापरायचे असतात।
तर चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे। पूजा करतेवेळी आपण अन्नपूर्णा मातेवर तांदूळ अर्पण करत असतो, त्यावेळेस मंत्र म्हणायचा असतो। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यम सिद्ध्यर्थम भिक्षांदेयी च पार्वती। आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। चैत्र शुद्ध तृतीया येते, वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत देवघरामध्ये आपल्याला छोट्या पाटावर गोर विराजमान करायची आहे। महिनाभर लाडक्या माहेरी वाशिनींच्या रूपाने चैत्रगौरीचे घरोघरी आगमन होत असते, जेथील अन्नपूर्णा आपल्याला आसनावर बसवून तिची विधीनुसार पूजा करायची आहे। तर मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता। तिला आपल्याला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकवाला निमंत्रण देऊन त्यांना आपलं हळदी कुंकू द्यायचं असतं, अशी परंपरा आहे। पण बऱ्याच ठिकाणी केल्या जाते किंवा बऱ्याच ठिकाणी केल्या जात नाही। अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीचं असल्याने तिच्या स्वागतासाठी घरातील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढतात। या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण असे म्हटले जाते। सध्याच्या काळात चैत्रांगणाचा साचा पण अवेलेबल आहे आणि तो आपल्याला मिळतो। चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये असे 51 प्रकारची आपल्याला शुभ चिन्हे बघायला मिळतात। सूर्य, चंद्र, शिव, पार्वती, गणपती, सरस्वती। याचा प्रतीक म्हणजे ध्वज। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुढी, माहेर वाशिणी घरी येण्याचा आनंद दर्शविणारी शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक। सौभाग्याचे लेण म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा। त्याप्रमाणे फणी, आरसा, सणई, चौघडा, मोरपीस, बासरी याला श्रीराम विष्णूंचे अवतार मानले जाते। ब्रह्मकमळ, ज्ञानकमळ हे जगतपिता ब्रह्मदेवाचे स्वरूप विष्णूचा अवतार म्हणून कासव, तुळशी वृंदावन, गाय, वासरू हे कामधेनूचे प्रतीक। अंबारी घेतलेला हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक। शंकरजीच्या गळ्यातील नाग, श्रीराम म्हणजे विष्णू त्यांचे वाहन गरुड काढले जाते। पूर्ण प्रकारची फळं आंबा, केळी, सवाष्णींची ओटी म्हणून खण, नारळ, शिवलिंग, पणती, कलश, रुद्र, उंबर, पिंपळ वृक्ष आणि पाळणा अशा प्रकारचे चिन्ह असलेले हे प्रतीक असलेली रांगोळी खूप शुभ आहे। तर या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्कीच काढा। तर आपल्याला पूर्ण महिनाभर ही रांगोळी काढायची आहे। तर रांगोळीला अधिक उठाव यावा म्हणूनच गेरू किंवा लाल तपकिरी रंगाच्या मातीचा वापर केला जात असतो। पूर्वी खरं आपल्याला जास्त करून शेणाचा वापर केलेला किंवा अशा प्रकारे गेरूचा वापर केलेलाच बघायला मिळायचं आणि त्यालाच खूप महत्त्व आहे। तर आपण हळदीचं लेपन करून सुद्धा करू शकतो। तर अशा प्रकारे आपण जर लाल कलरवर व्हाईट कलरचं रांगोळी जर काढली तर ती अधिक उठून दिसत असते। बऱ्याच ठिकाणी असं रंगीबेरंगी रंग भरून सुद्धा ही रांगोळी काढली जाते। अशा या हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चित्रच म्हणजे चैत्रांगण। अशा प्रकारची छान सुंदर कल्पना या चैत्रांगण रांगोळी मागे आहे। रांगोळी काढण्याचे कौशल्यच खूप वेगळे आहे आणि काढल्यानंतर ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते। तर चला मग या चैत्रात आपण ही रांगोळी काढून आणि आपल्या संस्कृतीला नक्कीच जपूया। तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे रांगोळी काढून चैत्र महिना हा साजरा करा। त्याचबरोबर आज मी अशा प्रकारे थोडंसं आवरावर केलेली आहे। सायंकाळची वेळ होती आणि जी काही झाडं आणलेली आहेत, रोपं आणलेली आहेत तर ती झाकून ठेवलेली आहे, अजून मी लावलेली नाहीत कारण वेळच मिळत नाही। आणि बरीचशी झाडं किंवा खतं म्हणा किंवा पालापाचोळा बघा अशा प्रकारे भरून ठेवलेला आहे गोण्यांमध्ये, तर काही अशा प्रकारे गमल्यांमध्ये ठेवलेले आहेत। आणि नागचाफा जो आहे त्याच्याच खरं मी फांद्या तोडून पानं ठेवलेली आहेत। ते म्हणजे आता झाडांना ज्यावेळेस मी माती चेंज करेल ना त्यावेळेस खत म्हणून त्याचा उपयोग करणार आहे। तर जे काही मी पंती ठेवण्याचा स्टँड घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे झाडाजवळ ठेवलेला आहे। तर यामुळे आता माझा दिवा विझणार नाही आणि छान प्रकारे तेवत राहील। तर अशी छोटीशी खरेदी आणि चैत्रांगण रांगोळीबद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे। तर अजून वेळ आहे, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साचा आणून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर त्याचा उपयोग होईल नक्कीच। तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्णा माता प्रसन्न।